कुठे माणसं बसली बोट चाळीत बसत. खरंय का खोटंय बोला. दुसरा एक डॉक्टर होणार आहे फुल चालणार कानाचा, कारण ते 2 काडक्या घालून आतलं मशीन लूज झालं. आणि तिसरा डॉक्टर ते इतका फुल चालणार, सकाळी हॉस्पिटल टाकलं का दुपारी दुसरं हॉस्पिटल टाकणार. तो डॉक्टर आहे का 5 वर्षाने 80% लोक मनोरुग्ण होणार आहेत. आजही तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा 2च पेशंट आहेत, अटॅक मनोरुग्ण, सायकोलॉजिकली अनफिट लोक आहे. आता एवढे जर चेक केले ना 30 लोक येडे निघतील याच्यात. तुम्ही कुठे टाकला 30 येडे, फक्त ते दाखवित नाही तर तुम्ही चेक करा. यातल्या 5-7 जणांना तरी मनोरुग्णाच्या गोळ्या चालू असतील. लबाड बोलायचं नाही, मी नावा सगळं सांगेल. मनोरुग्णाच्या गोळ्या असतील याच्यात 7-8 जणांना. त्यांना त्या पहा त्यांनी वर हात बरं आहे मार. मनोरुग्ण आहेत लोक. अजून त्याला होणार एकटे बोला ते लोक. कितीतरी लोक आहे पहा एकटे बोलणार. काही काही माणसं पहा पुढे बसले ना एकटेच, येड्या बाबडीत मोरीत तुरीत. काही बोलायला लागले, लघवीला आली, चैन सुद्धा खोलली नाही, हा क्या बुटात पाणी गेलं खाली. मनोरुग्ण. हा मनोरुग्ण. काही लोक एकटे बोला त्या. काही बायका घरात पहा मांजरीला शिवाय दे, कुत्र्याला शिवाय दे, मांजरीलाच लाथ आणती. तुझ्यामुळेच माझ्या संसाराचं वाटवं झालं. ती म्हणली तुझं कवा जमलं मला माहितच नाही, तर एकट्याने माझ्या भोवती काय काम आली. तुझं व्हॉट्सअपला जमलं का फेसबुकला जमलं मी पाहिलंच नाही. मनोरुग्ण होणार माणसं. आणि आजही तुम्ही चांगले लोक चेक करा, मनोरुग्ण लोक आहेत. काही एकटे बोट चाळे त्या, काही खिशात हात घालून उभे राहत्या, मनोरुग्ण आहे ते. 2 पेशंट सगळ्यात जास्त आहे सध्या, अटॅक मनोरुग्ण. आणि अटॅक एज्युकेटेड लोक आहे, जरा तुमच्या मापात कीर्तन सांगतो, अटॅक हा रोग नाही आहे. उगाच आपलं लावून धरलंय लोकांनी. नाही त्यांना अटॅक आला. काय अटॅक आला? पण डॉक्टरने बी म्हणत डॉक्टरचं सगळं बिल पेड झालं का, आता घेऊन जा आणि सेवा करा. आता म्हणजे कोणी मेवा तुम्ही खा, सेवा आम्ही करू. आणि पार पेशंट कॅपॅसिटीच्या बाहेर गेलं, मेल्यावर सुद्धा लोक बिल पेड होईपर्यंत मेलेले पेशंट सांगत नाहीत. आणि अटॅक काय येतो? एज्युकेटेड लोक जरा लिहून घ्या. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. उगाच बावळटपणा करू नका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. काय मत आहे तुम्ही? अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. आणि प्रत्येक माणूस हा मानसिक तणावात आहे. इथं बसलेले माझ्या सगट टेन्शन आहे लोकांना. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काहींना बायको मिळालं, रेंज गेली, काहींची रेंज बायकोच नाही, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहिलं. अहो लग्न जमावणाऱ्यांनी स्लॅब टाकलेत. लग्न जमवण्यात सगळ्यात जास्त इन्कम आहे सध्या. काही झालं तर एवढ्याला भ्याव नाही. 1,50,000 शिकून सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी नवरी गेली. जे गेली आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता काय माणसं मानसिक टेन्शन मध्ये. काहींना खायला इतके पदार्थ आहेत खातच नाही. काहींच्या कपाटात नोटांपेक्षा गोळ्याच लई आहे. फालत व्हायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या. फालत व्हायची दिली, उताना व्हायची दिली नाही, पालथच राहिली. परत गोळी दिली, उताना झालं. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपल्या. ते मानसिक टेन्शन मध्ये. तुम्ही 5 वाजता गार्डन मध्ये माणसं बसले राहतात पा, खड्याव काढा पा. शिल्लक तुम्ही कॅमेरा घेऊन जाणे एकदा पहा, पण कॅमेरेवाले कधी खरं आणणार नाही. ते आमच्यासारखेच ठोकणार असे. दरिद्री तुम्ही पहा, मनोरुग्ण लोक आहे, एकटे बोलणार,
एकटे बोलणार. टेन्शन आहे प्रत्येकाला. काहींना पैसा नाही, काहींना झोप नाही, काहींना बायको नाही, काहींना पोरगा नाही, लई टेन्शन. आणि त्या टेन्शन मध्ये माणसं अटॅक काय येतो तुम्हाला आणूनच दाखवतो एका मिनिटात. मेंदू दोन आहेत, लहान मेंदू मोठा मेंदू. नीट आहे का बरं का एज्युकेटेड लोक. लहान मेंदू मोठा मेंदू. मेंदूला 3 आवरण आहेत, दृढ आवरण, जाल आवरण, मध्य आवरण. आणि त्या मध्यभागी एक प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ आहे. ब्रेन इज सेम, कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळे. आणि हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन टीथ, इन ब्लड 2 टाइप्स ऑफ सेल आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसस अँड रेड ब्लड कॉर्पसस. इन मराठी तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. आपलं काय झालं, थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय लो. म्हणजे विचार झाले जास्त आणि रक्त झालं. बरं काही विचार, 1 खटी 40 गेलेच कसे काय, नको त्याचे विचार. आणि त्या विचारामुळं रक्त पडलंय. नीट आहे का, अटॅक काय येतो आणून दाखवतो तुम्हाला. थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड झालंय कमी. आणि हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या तांबड्या पिशी आहेत आणि पांढऱ्या पिशी आहेत त्यांचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं की माणसाला घाम येतो. आणि घाम आला का ते ओळखून घेत आता आपण गेलो. आणि त्या टेन्शन मध्ये हृदयाला रक्त कमी पडलं का हृदयाची स्पंदनं बंद होतात. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅक येऊ नये म्हणून एकच औषध आहे, नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला इंजेक्शन नाही, अटॅकला औषध नाही, अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. तू बार नदीवर जाईपर्यंत तिथं स्टेटस ठेवतो का, सोडून द्यायच्या त्या गोष्टी. ती घटना सोडून दिली ना, तुम्ही याला ताण जर दिला नाही ना अटॅक येणार नाही. हसत जा, हसत जा. हसले तुम्ही माझं कीर्तन ऐकून गेले ना, अटॅक बिटॅक नाही. 6 महिने तुम्ही फ्रेश. आता 10च मिनिटं झाले कीर्तन सुरू होऊन, दुखणं गेलं 1 वर्ष, फ्रेश झाले तुम्ही. आता एकटे हसणार घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का ना त्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्या दुखात का काय, हसत हस. सगळ्या रोगावर एकच जाते. तुमचं रक्ताभिसरण क्लिअर झालं की नाही आजच्या आज. आणि अटॅक येणार, ही मनोरुग्ण लोक आहेत, बोलत जा अटॅक येणार नाही. अहो महाराज, एवढे वाईट दिवस आलेत आपल्याकडं, हास्य क्लब काढायची वेळ आली. काय याच्यापेक्षा काय बावळटपण आहे. म्हातारण्याचं ना हसून आणायचं. म्हातारण्या चला गे, म्हातारण्या अरे काय हास्य क्लब. थोडस प्रसन्न राहायला शिकायचं. राहायचं तरी किती दिवस. आणि याची काय गॅरंटी आहे, काही पोहे खाता खाता गेली चमचा तोंडात तसाच. याची काय गॅरंटी, याची काय गॅरंटी का. 10 वर्षापूर्वी 4-5 वर्षापूर्वी पेशंट जर दवाखान्यात नेलं तर लोक विचारायचे, बाबा काय दुखतंय, पैशाची काय अडचण आहे का, मी डॉक्टरांशी बोलून घेतो. आता 2 वर्षापासून तसं बोलतच नाही लोक. हॉस्पिटल ऍडमिट केलं का, हा स्कोर काय, स्कोर क्रिकेट खेळत आहे तो. त्याला सगळीकडून नळ्या घातल्या, तू म्हणतो स्कोर काय, स्कोर काय. तो समोरचा नालायक म्हणतो 17 आहे. मग हा म्हणतो इतका. यानं म्हणायचं ना कमी आहे, इतका अवघड आहे. आणि तो काचातून पाहतो याच्या तू पडलेला, ती नळी लावेल त्याला आणि त्याच्यातून पाहतो. अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा तर 9च होता, तरी पाहुणा तू बोलतो हा गेलाय. परत त्याला थोडं माग, अजून मनोरुग्ण होणार आहे. हसणे अजून 5 वर्षांनी लोक असे चालणार रस्त्यानं. मग तिकूनच तो म्हणा वा
बंद करायचं मोबाईल आहे बऱ्या. वाव. हॅलो 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 हॅलो. मनोरुग्ण लोक होणार. झाड वांज आहे त्याला अज्ञान नावाची मुळे इथे आपण आणि तुम्ही मी सगळे अज्ञानात आहे. हा आपण म्हणतो असं आहे तसं आहे तसं आहे. लोकांना काही घेणं नाही. समजा आता कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही पण समजा मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी जाणार उलथून. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कुणीतरी अहंकार त्या बाबळी बसून या बाबळी पोत. इकडली अख्खी विकीन पण तू जिरीन. तू जर जिरवली नाही तर मी तुम्हीच माना. अहंकार वांज नावाचं झाड, अज्ञान नावाची मुळी, अहंकार नावाचं खोड आणि त्याला विकार नावाच्या फांद्या. विकार कोणते? 6. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार या फांद्या. आणि त्या फांद्यांवर त्याला आलंय फुल. आणि ते फुल आहे. फुलाला 4 भागेत शिकलेले महिला फुलाला 4 भागेत निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशम अँड गायनेशम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाला 4 भाग आहेत. कॅलिक्स, करोला, एंड्रोशम अँड गायनेशम. निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. याला सुद्धा 4 देह: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आणि या 4 देहामध्ये देव तुम्हाला मिळवायचा असेल तर अज्ञान नावाची मुळी तोडा, अहंकार नावाचं खोड घालवा, विकार नावाच्या फांद्या काढून टाका आणि ओवी लिहून घ्या. वरी वरी पालवी खुडीचे, मुळी उदक घालीचे. वरवर शेंडे हाणायचे आणि मुळाला पाणी घालायचं हे जमणार नाही. अज्ञान नावाची मुळी तोडा. आज माझा मुलगा मला म्हातारपणी सांभाळील हा भ्रम आहे. तो फार चांगला आहे, कसाही असू द्या, मला एकच आहे. एक असू दे नाही तर 71 असू दे, झटका तोच. बसलेल्या सगळ्या माणसांनी मरण्याच्या अगोदर काही विशिष्ट रक्कम आणि विशिष्ट क्षेत्र आपल्याच नावावर ठेवलं पाहिजे. भले पोर 1 असो नाही तर 71 असो, गेम होणार. आपल्याला वाटतं महापोरग लहानपणी लय हुशार आहे, चुकीचं आहे. आता हे पखवाद्यांचे, गायकांचे, महाराज लोकांचे पोरं लहानपणी भारी वाटतं आपल्याला. धोतर निसत्यात, गण लावत्यात, डबीच्या मांड्या वाजित्या, पखवाद वाजित्या. आणि मग तुमच्यासारखे बावळट त्यांना काय म्हणते माहिती का? माशाच्या पिलाला पोहायला लागत नाही शिकवायला. काय पोरग आहे, पिरलं तेच उगवत. बरोबर बापावर गेलो. ते फक्त 10वी पर्यंतच बापावर जात. 10वी सुटून कॉलेजला घातलं का बापालाच आयती पोरगी घेऊन येतो. मग बाप त्याचा काकडा पाठ करतो, आयता आला घरपोस. नाही, असं चालत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. आणि प्रेताला किती जरी सजवलं तरी ते उठून बसत नाही. तुम्हाला वाटतं आपल्याकडं आहे, चुकीचं आहे. आपला खिसा पॅक असावा. सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा. मुलगा डॉक्टर केला, मुलगी डॉक्टर केली, मुलीला डॉक्टर नवरा आणला, दोघंही पागल झाले, वृद्धाश्रमात खतावण्याला यायला गेले. बॅलन्स मध्ये जीवनात पाहिजे. लक्ष्मीला 3 नियम आहेत. तुम्हाला 4 नियम सांगतो. आयुष्यात तुम्ही कधीच गरीब होणार नाही. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. नम्रता पैशामध्ये पाहिजे. माझा टेलपणा केला का पैसा. माणसं म्हणतात ना, पहिली त्यांना 10 एकर जमीन होती, आता ती दुसरीची वाटणं करत्या. हा खटका येतो. नम्र झाला
4 नियम सांगतो. एक, नम्रतेने टिकवा लक्ष्मी. आणि आपल्याकडं लक्ष्मी आल्यावर नम्रता राहत नाही. आपला 15ची जरी प्याला ना, 15ची तरी मोटरसायकल चालला, कुत्र्याला लाथ आणीन, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढीन. लक्ष्मी समाधान. मग आपली लोक व्यवसायामध्ये यशस्वी का होत नाही? का होत नाही? आपली दुकानं मोठी का होत नाही? आपल्या दुकानचं उद्घाटन मोठं राहतं, पण 1.5 महिन्यात विकणे आहे मोबाईलला. आपली लोक व्यवसायात काय यशस्वी होत नाही? इतर लोकांच्या दुकानामध्ये इतर लोकांची छोटी टपरी टाकतात, पण वर्षात त्यांचा स्लॅब पडतो. आपल्याला दुकान टाकलं तर सुरुवातीला पायी जाणार, थोडा नफा झाला सायकलीवर जाणार, थोडा नफा झाला स्कूटीवर जाणार, थोडा नफा झाला 4 चाकी घेणार, पहिला डबा घरून येणार, बाहेर जेवणार, नुसता नाही जेवणार प्यायला सुरुवात करणार, नुसता नाही पिणार नादाला लागणार, विकणार तेव्हा झोपणार. नम्रता नाही आपल्या. कशातही पैसे घालायचे. मुलीच्या लग्नाला फटाकेच्या 71,000ची, नवरदेव बाहेर. काय येड्याचा बाज आहे. कशातही पैसे. आता तर एक बावळटपणा आलाय नवीन, कोणी आपल्याकडे मूर्खपणा आला एक. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी ते बलून मधून खाली येणार, कोणी झक मारली आणि तो नवरदेव हलकट क्वालिटीचा त्या बलून मध्ये घातला आणि ते डान्स करीत खाली येणार ती नवरा नवरी, आणि वराड हलकट क्वालिटीचं वर थोबाडो असून पाहत. आता तो नवरदेव म्हशी वळणारा, दसमुसाळ्या गडी, आणि नवरी भांगारच होती, त्यांना घातलं बलून मध्ये. आता ते एकमेकाला खेटले म्हणजे स्मॉल टच झाला त्याला, आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा त्याला, पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा, आणि तो टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबवलं. हालचाल करायला गेलं, जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेवाच्या. काही आपले पैसे घालायचे नाही कशातही बी. पैशाचा वापर नम्रतेत नाही. चांगले गोल गुलाबजांबू होते, कोणी झक मारली, लांब करून दिला गुलाबजांबू. बरं, गुलाबजांबू लांब करण्यात जनतेचं हित काय? चांगले गोल गुलाबजांबू टपाटप हाणायचे लोक, दिली कोणी झक मारली, दिला लांब करून. बरं, ह्याच्यात काही जनतेच्या हिताचे ठोस निर्णय आहेत का? चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक, राजा राणी, राजा इतका लांब, राणी एवढी एवढी. काय काही करीत बसायचं, काही काही. आता तर एक लग्नात अशी पद्धत आहे, मंगलाष्टक संपले, मंगलाष्टकाच्या अगोदर नवरा नवरी मधून येणार, ती गेट केलंय, गेट गेट गेट, आणि तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो, तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला इको दे रे. बाहेर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालवतो कसा माहिती? आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत, अरे बाटलीची बुच टाका एवढं दे. ते मरणाचं 90 हाणतं त्याला का फुलं. काही करायचं, काही नवीन
वेस्टेज ऑफ मनी. पैशाला 3 नियम सांगतो. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकवा, नम्र व्हा. 2, लक्ष्मी मानात घालू नका, लक्ष्मी दानात घाला. शिका आमदार साहेबांचं. एवढ्या पावसात कार्यक्रम होईल याची गॅरंटीच नव्हती, पण कीर्तनाची ताकद आहे, पाऊसच उघडला. आता एवढं लांडे परिवाराने जो खर्च केला ना, यातला 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही. स्वर्गातून सुद्धा वडील आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण आहे, वडीलही वारकरी होते, कुटुंबही धार्मिक आहे. इथं पैसा घाला, कसे ते पैसे घालायचे बावळाटवाने, काही करायचं बसलं येड्यावाने, काही करायचं कसे ते पैसे घाला. आणि पैशाचं व्हॅल्युएशन पाहिजे. पैसा कुठेही घालू नका, लक्ष्मी मानात घालू नका, दानात घाला. आणि 3रं वाक्य, लक्ष्मी कन्व्हर्ट करीचा. कन्व्हर्ट, लक्ष्मी जपून नाही ठेवायची. नाही, ती बुद्धी भ्रष्ट करते. घरातलेही पैसे नाही ठेवायचे, खिशातलेही पैसे नाही ठेवायचे. माणसाचा मेंदू भरमिष्ट होतो. काही माणसाच्या खिशात 500 रुपये इळभर 3 याला मोजी देते. अरे खरंच ना, थोडेफार आहे. थुकेल तंबाखू वाळून खाते, नोट तशीच होती. थुकेल तंबाखू परत वाळीत खात, नोट तशी. पागल बिगल. लक्ष्मी कन्व्हर्ट करी जायचं. महिला मंडळ थोडे घरात पैसे आले ना, गळ्यातलं करायचं, कानातलं करायचं, पायातलं करायचं. शेतकऱ्यांनी 2 BHK घ्या, 1 BHK घ्या, इथं पैसा ट्रान्सफर करीता. आणि ट्रान्सफर केलेला पैसा दुप्पट होतो. तुम्ही चांगला अभ्यास करा. 10 वर्षापूर्वी जमिनीचे बाजार आज 10 पटीने पुढे आहेत. अजून 5-6 वर्ष थांबा तुम्ही, ही जमीन राहणार नाही. नाही राहणार नाही, कारण सगळे लोक विभक्त होणार. जमीन राहणार नाही, डोंगर राहणार नाही, नोकरी राहणार नाही. नोकरीचा तर विशेष नाही, बायको मिळणार नाही. 5 वर्षाने एकच माणूस जगणार आहे, एकच, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कोणत्याच कष्टाची लाज न धरणारा. गारीगार विकणं अपमान नाही आहे. महिला मंडळ भाजीपाला विकणं अपमान नाही आहे. गारीगार विकणं अपमान नाही. फुकाट घरात बसून खाणं अपमान आहे. काय पाव विकणं काय कमीपण आहे, काय कमीपण आहे, काय कमीपण आहे. आणि आज आपल्या लोकांना काम करायची. पाटील म्हणून जगाल तर नमुन्यावारी मराल. तुम्हाला वाटतं असेल तसं नाही. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुम्हाला वाक्य सांगू का मोठं. सागरा इतकी खोली नाही, सागरा इतकी लांबी नाही, सागरा इतकी रुंदी नाही, आणि सागरा इतकं विशाल कोणी नाही. पण समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते, एवढं ध्यानात ठेवा. कारण समुद्राचं पाणी पिता येत नाही. तुम्ही पैशाची घमेंट कराल तर बुंगल नाही. नम्र होऊन लक्ष्मी टिकवा, काही कमीपणा नाही. आता मी कीर्तन करतोय, काय फुकाट करीत नाही ना, मग फेटा बांधणं काही कमीपणा आहे नाही. तुम्ही बांधलं पाहिजे. काम गारीगार विकणं, पाव विकणं, काम केलं पाहिजे. हाय ब्रिलियंट पोरग असेल, MPSC देणं, हाय ब्रिलियंट मुलगी असेल, शाळेत डोकं कमी चालतंय तिथे, चालू द्या. अकॅडमी केली पाहिजे. कोणत्या तरी क्षेत्रात तुम्ही नावच कमवलं पाहिजे. तुम्ही नुसते बावळाटवाणी जगतच राहायचं. आईने मुलीकडे पाहायचंच नाही. मुलगी पळून गेल्यावर आई म्हणते मला अंदाज आलता. 2.5 तास आपली मुलगी घराच्या टॉवरवर मोबाईलवर बोलते, बॅटरी उतरल्यावरच खाली येते. म्हणजे तुझी पोरगी काय पांडुरंगाशी संधान साधी ती का वैकुंठात. पोरगी पळून गेली ना, आपण जर म्हणलं ना पोरीला, तुमची आईला तुमची पोरगी तर डोंगराला दिसली, ती म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा स्टडी करते. काय पर्यावरणाचा स्टडी. आता हसाल मारा तुम्ही. माझी एकच इच्छा आहे, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण मी जिवंत आहे तोवर तुम्ही सुधरू शकत नाही, याचा अंदाज मला आलाय. नाही, बदल होणं काळाची गरज आहे. आणि कशासाठी एकत्र येऊ नका मारा, धर्मासाठी एकत्र या. कारण आज संकट माणसावर नाहीये, आज संकट धर्मावर आहे. मी वेगळा विचाराचा माणूस आहे. व्यक्ती मरू द्या, धर्म टिकू द्या. पुष्पा झालोय काय, जाऊ द्या काही असो, पण त्याला आनंद घेतला. आणि ह्या वयात असाच आनंद घेतला पाहिजे. काही निदान तो उड्या सांगतो, आपल्याला टाळी सुद्धा वाजवत नाही. काही लोक माझ्याकडे नुसते
अरे काय मी काय तुझ्या वेजाचा थकवा किरा रे का काय नसते काय ती म्हणते हे बघ क्षणिक आहे सगळं सगळं क्षणिक आहे काही नाही